श्री सद्गुरू धानलिंगेश्वर महाराज स्मरण उत्सव सोहळा उत्साहात पार पडणार। श्री क्षेत्र दिंडोर तालुका दक्षिण सोलापूर येथे ग्रामदैवत श्री सद्गुरू धानलिंगेश्वर महाराज यांचा स्मरण उत्सव सोहळा दिनांक 15 जुलै 2025 ते 26 जुलै 2025 या कालावधीत भक्तिभाव आणि उत्साहात पार पडणार आहे। या धार्मिक पर्वात दररोज पहाटे 5 वाजता पालखी फेरी, श्रीमंत्र ज्ञानेश्वर महापुराण कथामाला, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, रांगोळी व क्रीडा स्पर्धा व तसेच भजन, जागरण, महाप्रसाद सेवा आदी विविध आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। आरोग्य शिबिरात अश्विनी मेडिकल कॉलेज, कुंभारी, स्पोनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, संजीवनी फिजिओथेरपी सेंटर यांचा सहभाग असून महाप्रसाद सेवा दररोज भक्त व मान्यवरांच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिली। या दरम्यान श्री नागनाथ देवस्थान व श्री धानलिंगेश्वर देवस्थान येथे ब वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 2 कोटी रुपयाच्या निधीतून विकास कामाचे भूमिपूजन सोहळा 12 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यामध्ये श्री नागनाथ मंदिर ते बसवेश्वर मंदिर ब्रिज पर्यंत भव्य मंगल कार्यालय उभारणीचा समावेश आहे। सदर प्रसंगी श्रीशैल नरोळे, संचालक सुनील कळके, उपसभापती महेश बिराजदार, युवा नेते अण्णाराव बाराचारी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश गड्डी, अनिल बर्वे, ग्रामपंचायत सदस्य वळसंग यांच्या समवेत स्थानिक मान्यवर उपस्थित होते। सरपंच नागनाथ शिवयोगी, लिंगप्पा एकळकी, श्रीशैल शिवयोगी, नागप्पा हुले, नागनाथ कोंडे, अशोक वडगाव, बसवराज मिर्जे, शंकर गुरव, यालिंग चिकळी, संजय मुळे, आदर्श वडगाव, नागनाथ बासलगाव, नागनाथ जाधव, रोहित कंस्ट्रक्शन सोलापूर, प्राध्यापक दयानंद भीमदे आदी उपस्थित होते। श्री धानलिंगेश्वर सार्वजनिक विश्वस्त मंडळ, श्री नागनाथ हरी भजन मंडळ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ दिंडूर संपूर्ण पंचक्रोशातून सद्गुरू भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळातर्फे व तसेच मंदिर समिती ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। श्री धानलिंगेश्वरांचा 23वा स्मरणोत्सव कार्यक्रम आपण यावर्षी यंदाही सालाबादाप्रमाणे धूमधडाक्याने साजरा करणार आहोत। त्या कार्यक्रमानिमित्त दिनांक 15/7/2025 ला महाराजांची पहाटे 5 वाजता नामस्मरण फेरीचा कार्यक्रम 11 दिवस चालणार आहे आणि त्यानिमित्त पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले आहे, आरोग्य शिबिर आयोजित केले आहे, शालेय मुलांचा क्रीडा स्पर्धा आयोजित केले आहेत आणि त्यांना खाऊ वाटप आहे, इतर लोकांना महाप्रसादाची व्यवस्था केली आहे। रोज पुराण कार्यक्रम आहे, रोज 11 दिवस आणि त्यानिमित्त भाविकांनी रोज प्रसाद ठेवलेले आहेत। त्या कार्यक्रमाला सगळ्या पंचक्रोशीतील लोकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि हा असाच कार्यक्रम वाढत चाललाय आणि महाराजांचा आशीर्वाद या मागे आहे। त्या आशीर्वादामुळे गावातले लोक महाराजांच्यावर अपार श्रद्धा ठेवून त्याला कार्यक्रम उपस्थित करतात आणि साजरा करून त्या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मी विनंती करतो। साहेब असलेले गाव त्या निमित्ताने 5 कोटीमध्ये 2 कोटी आता वाटप झालेले आहेत। 2 कोटीमध्ये विविध म्हणजे उड्डाण पूल आहे, मंदिर ते नागनाथ मंदिर ते बसवण मंदिर उड्डाण पूल आहे, सांस्कृतिक भवन आहे आणि फ्लोअर ब्लॉकचं फरशीकरण आहे। असा विविध कार्यक्रम ह्या 2 कोटीमधनं मंजूर झालेल्या कामाचं भूमिपूजन आजच्या दिवशी साजरा। सचिनदादा कल्याण शेट्टी हे आज उपस्थित राहून त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। त्या कार्यक्रमाला माजी सरपंच दिंडोर आज श्री गुरु धानलिंगेश्वर महाराज यांच्या 23व्या पुण्यस्मरणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 15 पासून सुरू होणार आहे। 15 पासून ते 25 पर्यंत महाराजांची पालखी रोज गावातून प्रभात फेरी, दिनांक 26 तारखेला काला कार्यक्रम व आता आमच्या अध्यक्षांनी सांगितल्यानुसार त्यात सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे श्री गुरु धानलिंगेश्वर महाराज ज्या दिवशी स्वर्गवासी झाले तो वेळ सकाळची 9 वाजता ही होती। त्या कार्यक्रमाला पुष्पवृष्टी ही सकाळी 9 वाजता हा कार्यक्रमाचा मुख्य भाग समजून सर्व भक्तांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची मी एक कळकळीची विनंती करतो आणि तसेच आज या कार्यक्रमाचा म्हणजे ज्या श्री गुरु धानलिंगेश्वर महाराजांची
ज्या तीर्थक्षेत्राची जी काय विकास कामासाठी या आज माननीय श्री सचिनदादा कल्याण शेट्टी म्हणजे तीर्थ ग्रामपंचायत मौजे दिंडोर तालुका दक्षिण सोलापूर या ग्रामपंचायतीची आणि या विश्वस्तांच्या सहकार्यानं व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं तीर्थक्षेत्र क मधून ब वर्गामध्ये विलिनीकरण करताना ज्या काही अडचणी आल्या आपल्याला त्या सर्व सोडवण्यासाठी सर्व म्हणजे माननीय श्री सचिनदादा कल्याण शेट्टींनी जो सहकार्य केले आणि त्यांचा यात सिंहाचा वाटा आहे हेही मी याच ठिकाणी म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे जे निधी आता 5 लाख रुपये मंजूर झालेला आहे, परंतु त्यापैकी 5 कोटी रुपये जी मंजूर झालेली आहे त्यातून फक्त आता 2 कोटी रुपये जे निधी मंजूर आता सध्या उपलब्ध झालेला आहे त्या म्हणजे त्या 2 कोटीचा निधी उपलब्ध झाल्यानंतर माननीय श्री सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या शुभ हस्ते आज या दिंडोर गावामध्ये आज भूमिपूजन म्हणजे त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे। एवढं मी या कार्यक्रमाप्रसंगी सांगून माझे 2 शब्द संपवतो। किंवा ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ ಇದು ಪಾಠ ಪುರಾವ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮದು ಶ್ರೀ ಬಸವರಾಜ್ ರಮೇಶ್ ಮಿರ್ಜೆ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಪಂಡಿತ್ ಹೊಳ್ಳೆ ಹಾಗೂ ಊರಾನ ಎಲ್ಲ ಗಾಂವಕರಿ ಮತ್ತು ನಾಗನಾಥ್ ಹರಿಭಜನ್ ಮಂಡಳ ಧಾನಲಿಂಗೇಶ್ವರ ಸಾರ್ವಜನಿಕ ವಿಶ್ವಸ್ತ ಮಂಡಳ ಇದಕ್ಕೆ ಪಾಠ ಪುರಾವ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ಯಾರ। ಅದರಂತೆ ಅದೇ ಮಹಾನ್ಯರು ಇವರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಟರೆ ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮದು ಮಾನ್ಯ लाडके आमदार अक्कलकोट तालूकिನ लाडके आमदार आದಂತವರು ಸಚಿನ್ ದಾದಾ ಕಲ್ಯಾಣ್ ಶೆಟ್ಟಿ ಇವರು ಇದಕ್ಕೆ ತಮ್ಮದು ವಿಧಾನ ಭವನದಾಗ ಹೋಗಿ ಸ್ವತಃ ಪಾಠ ಪುರಾವ ಮಾಡ್ಯಾರ। ಯಾವಾಗ ಬಿ ಕೆಲಸಿಗೆ ಅಡಚಣೆ ಬಂದ್ರು ಅವರು ಸ್ವತಃ ಹೋಗಿ ಆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಹೋಗಿ ನಮ್ಮದು ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ ವಿಕಾಸ ಕೆಲಸಿನ ಕಾಲಾಗ ಅ ವರ್ಗಿನಾಗಿತ್ತು ಬ ವರ್ಗ ದರ್ಜಾ ಇದು ಪಾರ್ ಕ ವರ್ಗಿನಾಗಿತ್ತು ಇದು ಬ ದರ್ಜಾದಾಗ ತೋಳ ಕಾಲಾಗ ಸ್ವತಃ ಝಟಾಶಿ ಅವರು ಇದು ಕೆಲಸಿಗೆ ಮಂಜೂರು ಕೊಟ್ಟರೆ ಅವ್ರದ್ದು ಎಷ್ಟು ಆನಂದ ಮಾಡಿದ್ರಿ ಕಿಂವಾ ಅವರು ಎಷ್ಟು ಅತಿಶಕ್ತಿ ಮಾಡಿದ್ರಿ ಕಮ್ಮಿ ಅದ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮದು ಅದೇ ಈ ಆ ವಿಕಾಸ ನಿಧಿ ಇವತ್ತು ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಆ ವಿಕಾಸ ನಿಧಿ ಕೆಲಸಿನ ಕಾಲಾಗ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದಿನ ಮಂಗಲ ಕಾರ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಬಸವೇಶ್ವರ ಮಂದಿರತೆ ನಾಗನಾಥ್ ಮಂದಿರ ಇದು ಉಡ್ಡಾನ್ ಪೂಲ್ ಕೆಲಸದ ಆ ಭೂಮಿ ಪೂಜನ್ ಸಲುವಾಗಿ लाडके आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी ಮತ್ತು ಶ್ರೀಶೈಲ್ ನರೋಳೆ ಇವರ ಹಸ್ತೆ ಈ ಭೂಮಿ ಪೂಜನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೊಂಡದ। ನಮ್ಮ ದಿನೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಊರಾನ್ ಎಲ್ಲರೂ ಸದ್ಭಕ್ತರು ಬಂದು ಈ ಭೂಮಿ ಪೂಜನ್ಕ ಎಲ್ಲರೂ ಸಹಭಾಗಿ ಆಗಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಊರು ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಪೂರ್ಣ ಆಭಾರ ಇದ್ದೀವಿ ಸರ್। 9 ಗಂಟೆಗೆ ಅವ್ರದ್ದು ಪುಣ್ಯತಿಥಿದು ಹೂ ಹಾರ್ತದ, ಅದಕ್ಕೆಲ್ಲರೂ 9ಕ್ಕೆ ಮುಂಜಾನೆ 9ಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಆರತಿ ತಂದು ಊರನವರು ಹೊರಗಿನವರು ಎಲ್ಲರ ಆರತಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಪುಣ್ಯತಿಥಿ ಮಹಾ ಆರತಿ ಮಾಡಿ ಅವ್ರದ್ದು ಅವರಿಗೆ ಇದು ಮಹಾಮಂಗಲಾರತಿ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ತಾವು ಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಹೂ ಹಾರಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸೋದ ತಾವು ಎಲ್ಲರೂ ಆದ ಆಕಿಂದ ನ ಚುಕ್ತ ಈ ಪಂಚಕ್ರೋಶಿತ್ಲೆ ಊರನವರು ಹೊರಗಿನವರು ಎಲ್ಲರೂ ಆ ಮಹಾ ಪುಣ್ಯತಿಥಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಉಪಸ್ಥಿತ ಆಗಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ।